आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू. स्मृती इराणी यांचे राहुल गांधींना कडवे आव्हान. संभाजीराव भिडे यांच्यावरील हल्ल्याचा निपाणीत निषेध. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे बेळगावात स्वागत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची शेतकरी संघटनेची मागणी. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गुरुवारी. आरएल लॉ कॉलेजतर्फे राष्ट्रीय मूठ कोर्ट स्पर्धेचे आयोजन. चंदगड तालुका रहिवासी संघटनेचा वर्धापन दिन साजरा. भाजप युवा मोर्चातर्फे तिरंगा रॅली संपन्न. हत्तीची अतिवाढ परिसरात दहशत. नमस्कार, मी अभिनेता आशुतोष कुलकर्णी. मला तुम्हा सगळ्या बेळगावकरांना हे कळवण्यात अतिशय आनंद होतोय की रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ संचलित आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ फाउंडेशन आयोजित एक अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण महानाट्य आपल्या समोर सादर केलं जाणार आहे. बेळगावमध्ये मालिनी सिटी इथे शनिवार आणि रविवार 9 मार्च आणि 10 मार्चला संध्याकाळी 6 वाजता. या महानाट्याचं नाव आहे अयोध्या. आताच राम मंदिर स्थापन झालंय आणि त्यामागचा इतिहास, संघर्ष जवळपास 500 वर्षांचा हा आपल्याला माहिती आहे. याबद्दलच अतिशय अभ्यास करून आपल्यासमोर एक महानाट्य हे सादर केलं जाणार आहे. नाट्य, नृत्य, संगीत, ग्राफिक्स या माध्यमातून फक्त मनोरंजनच नाही तर खूप छान माहिती आणि इतिहास आपल्या सगळ्यांसमोर उलगडणार आहे. या नाटकाच्या प्रवेशिकातून जो निधी सगळा गोळा होईल त्यातून एक विधायक काम केलं जाणार आहे आणि ते म्हणजे एक रक्तपेढी उभारली जाणार आहे बेळगावात. माझा सगळ्यांना आग्रह आहे आणि विनंती की या नाटकाला नक्की जा, प्रवेशिका घ्या, मनोरंजन सुद्धा तुमचं होईल आणि त्याचबरोबर एका विधायक कामामध्ये, सामाजिक कामामध्ये सहभागी पण तुम्हाला होता येईल. या नाटकाच्या प्रवेशिका विविध स्थळांवर आणि ऑनलाईन अवेलेबल आहेत. लक्षात ठेवा, 9 आणि 10 मार्च शनिवार रविवार मालिनी सिटी 6 वाजता महानाट्य. याचं नाव आहे अयोध्या. नक्की या. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या.
उत्तर इस्रायलमधील मोशाव या ठिकाणी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये मूळच्या केरळमधील एका रहिवाशाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीचे नाव निबिल मॅक्सवेल असून ते केरळमधील कोल्लम महापालिकेतील कैकुलंगारा येथील रहिवासी आहेत. निबिल 2 महिन्यांपूर्वी इस्रायलमध्ये गेले होते. तेथे ते एका शेतात काम करायचे. संध्याकाळी 4 वाजता ही घटना घडली. जोसेफ आणि पॉल मेल्विन अशी जखमी झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत. निबिन यांच्या मृत्यूबाबत कोल्लम येथील नागरिकांनी अधिक माहिती दिली आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारच्या संध्याकाळी 4 वाजता ही घटना घडली. याआधी निबिन यांनी इस्रायलमधील बिघडत चाललेल्या परिस्थितीची त्यांच्या कुटुंबियांना कल्पना दिली होती. आम्ही लवकरच अन्य ठिकाणी जाणार आहोत असेही निबिन यांनी त्यांच्या वडिलांना सांगितले होते. या चर्चेनंतर संध्याकाळी उत्तर इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ला झाला अशी माहिती कोल्लम येथे राहणाऱ्या निबिन यांच्या नातेवाईकांनी दिली. स्मृती इराणी यांचे राहुल गांधींना कडवे आव्हान. 500 वर्षे धर्मासाठी धैर्य दाखवून संविधानिक मार्गाने आज राम मंदिर उभे झाले आहे. मात्र काँग्रेसचा अहंकार आजही गेलेला नाही. भगवान श्रीरामांचे अस्तित्व नाकारून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवायचा असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींचाही चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधींना आवाहन आहे, त्यांनी देशातील कुठलेही एक मैदान निवडावे. आम्ही त्यांच्याशी चर्चेला कधीही तयार आहोत. एक साधा कार्यकर्ताही राहुल गांधींना चर्चेमध्ये हरवू शकतो असेही त्या म्हणाल्या. नागपूर विद्यापीठाच्या मैदानात सोमवारी झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. संभाजीराव भिडे यांच्यावरील हल्ल्याचा निपाणीत निषेध. संभाजीराव भिडे गुरुजी हे 90 वर्षाचे आहेत. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी यांचे विचार आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये रुजवण्यासाठी झिजवले आहे. अशा व्यक्तिमत्वावर हल्ला करणे निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधित हल्लेखोरावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मुझफ्फर बळीगार यांना दिले. भिडे गुरुजी यांच्यावर मनमाड येथे जो प्राणघातक हल्ला झाला, या भ्याड हल्ल्याचा हिंदुत्ववादी संघटनेतर्फे तीव्र निषेध करीत आहोत असे निवेदनामध्ये म्हटले आहे. त्यावेळी हिंदू जनजागृती समितीचे जुगल किशोर वैष्णव, योगेश चौगुले, आप्पासाहेब जटराटे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे बेळगावात स्वागत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मंगळवारी बेळगाव जिल्ह्याचा दौरा केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षनेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच भाजपकडून होणाऱ्या उमेदवारीबाबत चाचपणी देखील केली आहे. यासाठी बेळगावसह बागलकोट, विजापूर आणि नजीकच्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी सांब्रा येथील विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यावेळी भाजपचे राज्य अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र, खासदार मंगला अंगडी, इरण्णा कडाडी यांच्यासह विद्यमान आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची शेतकरी संघटनेची मागणी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, याची दखल घ्यावी. तसेच त्यांनी नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्याला आजपर्यंत मुख्यमंत्री पद देण्यात आलेले नाही, त्यामुळे सतीश जारकिहोळी यांना मुख्यमंत्री पद दिले जावे. यापूर्वी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्यातही सतीश जारकिहोळी यांचा वाटा मोठा आहे. तेव्हा सिद्धरामय्या यांनी आता स्वतःहून मुख्यमंत्री पदावरून बाजूला होत शेतकऱ्यांची काळजी असलेल्या सतीश जारकिहोळी यांना ते पद द्यावे अशा मागण्या असल्याचे राष्ट्रीय रयत संघाचे नेते प्रकाश नायक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत चुन्नप्पा पुजारी, किशन नंदी, बबन मेलगे आदी शेतकरी संघटनेचे अन्य नेते उपस्थित होते. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गुरुवारी. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने शैक्षणिक वर्षांमध्ये 2 पदवीदान समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या शैक्षणिक वर्षातील द्वितीय वार्षिक पदवीदान समारंभ गुरुवार दिनांक 7 रोजी सकाळी 11:30 वाजता विद्यापीठाच्या आवारात होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एस. विद्याशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर एम. सी. सुधाकर उपस्थित राहणार आहेत.
तसेच प्रमुख वक्ते म्हणून सेल्को फाउंडेशनचे प्रमुख आणि रामन मॅग्सेसे पुरस्कार विजेते डॉक्टर हरीश हंडे हे उपस्थित राहणार आहेत। या पत्रकार परिषदेच्या वेळी विद्यापीठाचे निबंधक प्राध्यापक TN श्रीनिवास आणि प्राध्यापक BE रांगास्वामी हे उपस्थित होते। RL लॉ कॉलेज तर्फे राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन। कर्नाटक लॉ सोसायटी संचालित राजा लखमगौडा लॉ कॉलेज टिळकवाडी यांच्या वतीने 14वी MK नंबियार मेमोरियल राष्ट्रीय स्तरावरील मूट कोर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। येत्या दिनांक 8 ते 10 मार्च या 3 दिवसांच्या कालावधीत ही राष्ट्रीय स्पर्धा होत आहे, अशी माहिती शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळातर्फे ॲडव्होकेट विवेक कुलकर्णी, RS मतालिक देसाई, SV गणाचारी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या स्पर्धेमध्ये भारतातील 10 विविध राज्यातील तब्बल 40 संघ सहभागी होणार आहेत आणि 5 संघ विविध नॅशनल लॉ स्कूलचे आहेत। जवळपास 30 वकील आणि शिक्षण तज्ज्ञ हे स्पर्धकांची निवड देण्यासाठी न्यायमूर्ती म्हणून काम करतील। स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 8 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता KK वेणुगोपाल सभागृह येथे होणार आहे। उद्घाटन समारंभाला पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल कट्टी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यावेळी प्राचार्य डॉक्टर AH हवालदार यांनी संयोजनाची माहिती दिली। प्राध्यापक अश्विनी परब यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले। राजा लखनगौडा मूट कोर्ट कॉम्पिटिशन ही 8 मार्च ते 10 मार्च या 3 दिवस ठेवण्यात आलेली आहे। ही राष्ट्रीय स्तरावरील मूट कोर्ट कॉम्पिटिशन आहे आणि ह्या मूट कोर्ट कॉम्पिटिशनला देशभरातून सुमारे 40 टीम भाग घेत आहेत। या टीम ज्या भाग घेत आहेत त्या संपूर्ण हिंदुस्थानातून भाग घेत आहेत व नॅशनल लॉ स्कूल ह्या प्रतिष्ठित लॉ कॉलेजच्या जवळजवळ 5 वेगवेगळ्या स्कूल्समधून या टीम येथे भाग घेत आहेत आणि तसेच पश्चिम बंगाल असो, दिल्ली असो, चेन्नई आणि गुजरात इत्यादी ठिकाणावर टीम घेत आहेत। या मूट कोर्ट कॉम्पिटिशनला भारतीय घटना याच्यातला प्रश्न हा दिला जातो आणि या प्रश्नावरती विद्यार्थी ज्याची 3 लोकांची टीम असते ते प्रत्यक्ष तिथं कोर्टात जसं आपण आर्ग्युमेंट करतो किंवा बाकीच्या गोष्टी होतात त्या बघितल्या जातात आणि या टीमसाठी माननीय कर्नाटका उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री अनिल कट्टी हे इनॉग्रल फंक्शनसाठी चीफ गेस्ट म्हणून 8 तारखेला येत आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 10 तारखेला कर्नाटका उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय जस्टिस इंग्रेश हे त्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून येत आहेत। चंदगड तालुका रहिवासी संघटनेचा वर्धापन दिन साजरा। चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचा 22वा वर्धापन दिन विविध स्पर्धांनी मोठ्या उत्साहात वाङ्मय चर्चा मंडळ येथे संपन्न झाला। सौ गिरिजा कुलकर्णी यांनी माय भवानी तुझे लेकरू हे गीत सादर केले। संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक MK पाटील यांनी प्रास्ताविक केले। पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत गंगारामजी गंगराळकर यांनी केले। DB पाटील हे मराठा संघाचे अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुण्या सरस्वती पाटील यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर राजेंद्र मुदगेकर यांनी विचार मांडले। भाजप युवा मोर्चातर्फे तिरंगा रॅली संपन्न। राज्यात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ आज बेळगावमध्ये प्रदेश भाजप युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने होत असलेल्या देशविरोधी घोषणांमुळे देशाच्या एकात्मतेला बाधा पोहोचत असल्याचे यावेळी रॅलीच्या आयोजकांकडून सांगण्यात आले। विधानसौधमधील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा तसेच काँग्रेसचे खासदार DK सुरेश यांच्या देशाच्या फाळणीच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। रामदेव सर्कल पासून सुरू होऊन डॉक्टर BR आंबेडकर मार्गे चन्नमा सर्कल पर्यंत निघालेल्या या रॅलीमध्ये युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या। बेळगाव महानगर युवा मोर्चाचे अध्यक्ष महादेव दर्यन्नवर यांनी सांगितले। या रॅलीमध्ये इरण्णा अंगडी, महांतेश वकुंद, चेतन बडिगेर, महेश बर्गमर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। हत्तीची अतिवाढ परिसरात दहशत। गत 8 दिवसांपासून बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवर मुक्तपणे संचार करणाऱ्या चाळोबा गणेश हत्तीने रविवारी मध्यरात्री अतिवाड गावात प्रवेश करून परिसरामध्ये दहशत निर्माण केली। ग्रामस्थ यल्लापा पाटील यांच्या परसातील केळीची झाडे मोडून तो किटवाड धरणाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली।
महिपाळ गडाला लागून असलेल्या अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते, होसूर, कौलगे या परिसरामध्ये हत्तीमुळे भीतीचे वातावरण आहे. सदर हत्ती दिवसा महिपाळगड जंगलात वावरत असून रात्री उचगाव ते कोवाड या रस्त्यावर फिरत आहे. गेल्या 15 वर्षांपासून आजऱ्यातील जंगलात वास्तव्य करणारा हा चाळोबा गणेश हत्ती 23 फेब्रुवारी रोजी हुक्केरी तालुक्याच्या सीमेवर चिंचणे कामेवाडी जंगलात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी किटवाड धरणामार्गे बेळगाव तालुक्याच्या सीमेवर आला होता. यानंतर त्याने या परिसरातच ठाण मांडले आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. बीएसई द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात बेळगावची निवड झाली होती. आता स्मार्ट सिटी दुसरा टप्पा मध्ये या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतही बेळगावची निवड झाली आहे. संपूर्ण कर्नाटकातून एकमेव बेळगाव महापालिकेचीच निवड झाली असून या योजनेअंतर्गत 135 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मनपाकडून केंद्र सरकारला कपातकडून राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली जात होती. त्यात बायोगॅस प्रकल्पातून उत्पन्न होत असलेल्या गॅसचा वापर पथदीपांसाठी करण्यात येत आहे. फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मिती, ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती आणि इतर उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे बेळगावची निवड झाली आहे अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. रिंग रोड विरोधात न्यायालयीन लढा तीव्र करणार. तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या रिंग रोड कामाची कोनशिला उभारण्यात आली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. या विरोधात न्यायालयात आक्षेप दाखल करणे हा पर्याय असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी आक्षेप दाखल करावेत. यासाठी गावागावातून जागृती करण्याचा निर्णय तालुका मये समितीने घेतला आहे. तालुका मये समितीची बैठक सोमवारी कॉलेज रोडवरील कार्यालयात झाली. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर अध्यक्षस्थानी होते. सरचिटणीस ॲडव्होकेट एम जी पाटील व्यासपीठावर होते. ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, ॲडव्होकेट एम जी पाटील, ॲडव्होकेट श्याम पाटील, ॲडव्होकेट प्रसाद सडेकर, RM चौगुले यांनीही मार्गदर्शन केले. GSS PU कॉलेजमध्ये विज्ञान दिन साजरा. GSS PU कॉलेजमधील भौतिकशास्त्र विभागाच्या गॅलिलिओ क्लबच्या वतीने विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थी वर्गामध्ये खगोलशास्त्र आणि तारांगण या विषयांच्या ज्ञानामध्ये भर घालणे व या विषयाबद्दल जागृती निर्माण करणे हे होते. क्लब प्रमुख आणि इतर शिक्षक यांचे स्वागत प्राचार्य सुभाष देसाई यांनी केले. विद्यार्थी वर्गामध्ये जागृती आणि जबाबदारी येण्यासाठी प्राध्यापक विनय नाईक आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी सर्व उपस्थितांस शपथबद्ध केले. चित्रफित आणि संबंधित माहिती प्राध्यापक अभिजित गवस आणि प्राध्यापक रोहित पुरेकर यांनी प्रस्तुत केले. मूल्यांकन परीक्षेची मार्गसूची. या शैक्षणिक वर्षात सरकारने सरकारी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील 5वी, 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. परीक्षा मंडळाकडून सर्व तयारी करण्यात आली असून सोमवार दिनांक 11 पासून सुरू होणाऱ्या मूल्यांकन परीक्षेची राज्य परीक्षा मंडळाकडून मार्गसूची जारी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तपासण्यासाठी घेण्यात येत असलेल्या या परीक्षेसाठी जिल्हा शिक्षण खात्याकडून ही तयारी करण्यात येत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला सूचना देण्यात आल्या असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंडोळी हायस्कूलमध्ये विज्ञान वस्तू प्रदर्शन. मंडोळी हायस्कूलमध्ये विज्ञान वस्तूंचे प्रदर्शन पार पडले. विज्ञान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विज्ञान, गणित, समाज विज्ञान विषयाधारित प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. शाळा सुधारणा समितीचे सदस्य M.K. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी विज्ञान गीत सादर करण्यात आले. मुख्याध्यापक G.P. मिसाळे यांनी प्रास्ताविक केले. D.C. सुतार यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. पुंडलिक असोगेकर यांनी रोपाला पाणी घातले. यल्लापा कणबरकर यांनी वैज्ञानिक दीपाचे प्रज्वलन केले. P.P. गोरल यांनी सूत्रसंचालन केले तर P.R. खन्नूकर यांनी आभार मानले. अंजनेय नगर येथील बस थांब्याचे उद्घाटन माळ मारुती येथील राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांच्या हस्ते झाले. खासदार विकास निधीतून या थांब्याची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान उद्घाटन कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी व KMF येथील अधिकारी उपस्थित होते. मागील कित्येक दिवसांपासून अंजनेय नगर येथील KMF दूध डेअरीजवळ बस थांबा होता. तेथील बस थांबा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. काही दिवसांपूर्वी येथील काम पूर्ण झाले. यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट अनिल बेनके, नगरसेवक राजशेखर डोनी, राजश्री अक्की, विद्या वडवडे आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. समिती नेत्यांना चंदगड पोलिसांची नोटीस. कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी 4 डिसेंबर रोजी शिनोळीत रास्ता रोको आंदोलन केले होते. या प्रकरणी 19 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबत दाखल खटल्याची सुनावणी बुधवार दिनांक 6 रोजी चंदगड न्यायालयामध्ये होणार आहे. कर्नाटक सरकारने हलगा येथे हिवाळी अधिवेशन आयोजित केले होते. या विरोधात मये समितीने आंदोलनाची हाक दिली होती, पण प्रशासनाने ऐनवेळी परवानगी नाकारल्याने आंदोलनाला समिती कार्यकर्त्यांनी शिनोळीत बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्ग अडवून आंदोलन केले. चंदगड पोलिसांनी या प्रकरणी परवानगी न घेता आंदोलन केले. वाहतुकीला अडथळा निर्माण केला असा ठपका ठेवत समिती नेत्यांवर गुन्हा नोंदवला होता. आता बुधवारी यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ दिनांक 7 रोजी. डिजिटल न्यूज असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी या बैठकीत डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ 7 मार्च रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च 7 रोजी संकम हॉटेलमध्ये सायंकाळी 4 वाजता डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाला अनेक दिग्गज व्यक्तींची उपस्थिती राहणार आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये डिजिटल न्यूज असोसिएशनचे सदस्य आणि नोंदणी सुद्धा होणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती पत्रकार क्षेत्राशी संबंधित संस्था चालवतात त्यांनी आपल्या संस्थेचे नाव आणि वेबसाईटची नावे द्यावेत. अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष महादेव पवार आणि दीपक सुतार यांच्याशी 9353245103 किंवा 900-848-2471 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव कणकुंबी गोवा रस्ता पुन्हा सुरू. बेळगाव कणकुंबी चोरला गोवा रस्ता नवीनीकरण करण्याचे काम नुकताच सुरू करण्यात आले होते, परंतु बेटणे गावापासून पुढील काम सुरू असताना कणकुंबी वन खात्याने त्यात आडकाठी आणत काम बंद पाडले. याची माहिती मिळताच खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढला व बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे प्रवासी वर्गातून व या भागातील नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ सुरू असते, मात्र रस्ता बंद झाल्यामुळे यात विघ्न आले होते. ते दूर झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अनमोड नाक्यावर 27 लाख रुपये जप्त. अधिकृत कागदपत्रांशिवाय 2 वाहनातून गोव्यातून बेळगावकडे नेण्यात येत असलेली 27,08,200 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. अबकारी व पोलीस खात्याने सोमवारी दुपारी अनमोड तपासणी नाक्यावर ही कारवाई केली. इतकी मोठी रक्कम का व कुठे घेऊन जात होते याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याबाबत रामनगर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी दुपारी 3च्या सुमारास 2 वाहने गोव्याहून बेळगावच्या दिशेने येत होती. तपासणी नाक्यावर अबकारी व पोलीस खात्याने याची चौकशी केली, मात्र त्याचा तपशील सादर करण्यात आला नाही. त्यामुळे सदर रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
क्लबतर्फे शानबाग भंडारी स्कूलमध्ये कार्यक्रम. SKA सोसायटी संचलित VM शानबाग मराठी आणि MR भंडारी कन्नड शाळेत इनरव्हील क्लबच्या वतीने इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांना भगवद्गीतेच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात कसे वागावे, असे यश गाठावे याबद्दल प्रतिचिंतक यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला इनरव्हील क्लबचे अध्यक्ष मंजिरी पाटील, सेक्रेटरी उर्मी शिरीगार, लीना शहा, माजी अध्यक्ष रूपा पोद्दार, मुख्य अध्यापिका SD नाईक आणि गायत्री शिंदे उपस्थित होते. BV देसाई यांनी स्वागत केले आणि SV बगाडे यांनी आभार मानले. बाग परिवारातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा. येथील बाग परिवार यांच्या वतीने नुकताच मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम ज्येष्ठ कवी नीलूभाऊ नार्वेकर यांच्या निवासस्थानी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी बसवंत शापूरकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गोपाळ गावडा आणि कवी पत्रकार शिवाजीराव शिंदे उपस्थित होते. कवयित्री स्मिता पाटील यांनी ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर बाग परिवाराचे समूह प्रमुख कवी भरत गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे शाल, पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थित सदस्यांनी एकापेक्षा एक विषयाच्या आशयाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता किल्लेकर यांनी केले. यावेळी किरण कुलकर्णी, शीतल पाटील, संदीप मुदगेकर उपस्थित होते. अस्मिता अळतेकर यांनी आभार मानले. कणबर्गी शिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम. कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने शिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार दिनांक 7 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सजवलेल्या गाड्यांमध्ये सिद्धेश्वर देवाची मिरवणूक निघणार आहे. शुक्रवार दिनांक 8 रोजी सकाळी 11 ते 5 पर्यंत मिरवणूक देवस्थानाला पोहोचेल. त्यानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र वैजनाथ इथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम. देवरवाडी येथील श्री क्षेत्र वैजनाथ देवालय हे प्राचीन पुरातन काळातील मंदिर असून यादव काळात हेमाडपंथीय कलाकुसरीत साकारलेले देवस्थान आहे. सीमा भागातील तसेच महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवालयात दर्शनासाठी हजेरी लावतात. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री असून 7 मार्च रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत भाविक भक्तांचे अभिषेक केले जातात. 8 मार्च रोजी महाशिवरात्री भर यात्रा असून या रात्री महारुद्राभिषेक याम पूजा केली जाते. तर 9 मार्च रोजी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. PSI फेरपरीक्षा निकाल जारी. पोलीस उपनिरीक्षकांच्या 545 पदांसाठी घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचा निकाल जारी केला आहे. वेबसाईटवर गुणपत्रक असून त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी 5 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाला ईमेलद्वारे आक्षेप नोंदवण्यात येईल. त्यानंतर अंतिम निवड यादी जारी करून ती गृह खात्याला सादर केली जाणार आहे. गतवर्षी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. चौकशी झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती. याबाबत पुन्हा अधिसूचना जारी करून 23 डिसेंबर 2023 रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी रयत संघटनेचे उपोषण. रामदुर्ग तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीमध्ये 28 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिनांक 5 रोजी बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते. जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले. रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार म्हणाले, रामदुर्ग तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यासाठी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. उपोषणाची तीव्रता पाहून जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सुशांत जाधव यांचे निधन. भांदुरगल्ली येथील रहिवासी सुशांत यशवंत जाधव वय 41 यांचे दिनांक 5 रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे. माळुती यल्लप्पा सुळेभावी यांचे निधन. टीचर्स कॉलनी येथील रहिवासी माळुती यल्लप्पा सुळेभावी वय 62 यांचे दिनांक 5 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रुक्मिणी वासुदेव खडपे यांचे निधन. स्टेशन रोड खानापूर येथील रहिवासी रुक्मिणी वासुदेव खडपे वय 95 यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. कृष्ण गौंडळकर यांचे निधन. बोजगल्ली शापूर येथील रहिवासी व गोवा स्वातंत्र्य सैनिक श्रीकृष्ण लक्ष्मण गौंडळकर वय 89 यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवार दिनांक 6 रोजी सकाळी 8 वाजता रक्षा विसर्जन होणार आहे. मुंबईचा अंतिम फेरीत प्रवेश. यंदाच्या रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत सोमवारी मुंबईने तामिळनाडूचा 1 डाव व 70 धावांनी पराभव केला.
या विजयासह मुंबईने 48व्यांदा अंतिम फेरी गाठली. यापूर्वी मुंबईने 41 वेळा विजेतेपद आणि 6 वेळा उपविजेतेपदावर समाधान मानले होते. अंतिम सामन्यात मुंबईचा मुकाबला विदर्भ व मध्य प्रदेश यांच्यातील विजेत्या संघाशी होईल. जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे उद्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान बेळगावात. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने उद्या बुधवार दिनांक 6 मार्च रोजी हिंदवाडीतील आनंदवाडी आखाड्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानासाठी भारतातील अव्वल दर्जाच्या पैलवानांच्या कुस्त्या तसेच इराणच्या पैलवानांच्या कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत. मंगळवार रोजी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे हिंदवाडीतील आनंदवाडी आखाड्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. पैलवान सिकंदर शेख कोल्हापूर विरुद्ध पैलवान गुरुजीत मागशेड पंजाब यांच्यातील बेळगाव केसरी ही मानाची लढत माननीय राहुल सतीश जारकिहोळी यांनी पुरस्कृत केली आहे. पैलवान माऊली कोकाटे पुणे विरुद्ध मध्य इराण यांच्यामध्ये होणारी बेळगाव मल्ल सम्राट ही दुसरी मानाची लढत केसरी जय भारत फाउंडेशन यांनी पुरस्कृत केली आहे. पैलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान हादी इराण यांच्यात होणारी दर्शन केसरी ही लढत श्रीकांत दादा देसाई व दर्शन देसाई यांनी पुरस्कृत केली आहे. या मैदानाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दक्षिण भारतात सर्वप्रथम युट्यूबवरती कुस्तीतील जादूगार पैलवान देवा थापा नेपाळ यांच्यात होणारी कुस्ती. तसेच यावेळी पैलवान कार्तिक काटे विरुद्ध काका पवार यांचा पट्टा पैलवान जयदीप पाटील पुणे यांच्यात आकर्षक लढत होणार आहे. या व्यतिरिक्त या मैदानात इतर 70 काटा जोड लहान कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे, असे अध्यक्ष सुधीर बिर्जे यांनी कळवले आहे. 11 स्टार FC निप्पाणी FC युनायटेड गोन्सस क्लब विजयी. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित श्रीनगर येथील लवडेल स्कूलच्या स्पोर्टिंग प्लॅनेट तर्फे मैदानावर सुरू असलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय वरिष्ठांच्या फुटबॉल साखळी स्पर्धेत आज सोमवारी झालेल्या विविध सामन्यात 11 स्टार FC निप्पाणी फुटबॉल क्लब युनायटेड गोवा क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत दणदणीत विजय संपादन केला. सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 11 स्टार FC संघाने चौगुले ब्रदर्स FC संघावर 3-1 असा सफाईदार विजय संपादन केला. 11 स्टार FC संघातर्फे विकी गौतम, रहीन M मोहसिन पाटील तर चौगुले ब्रदर्स संघातर्फे संकेत पाटील यांनी गोल केले. दुसऱ्या सामन्यात निपाणी फुटबॉल क्लब संघाने झिक जॅक क्लबवर 4-0 असा सहज विजय संपादन केला. शादाब खानने 2 तर रामदास जाधवने 2, ऋषिकेश बाडीवालेकरने 1 यांनी गोल केले. तिसऱ्या संघामध्ये युनायटेड गोन्सस क्लब संघाने युनायटेड युथ क्लब संघावर 5-0 असा सहज विजय प्राप्त केला. शाहिद KM नवल AG यांनी प्रत्येकी 2 तर आकाश गोपाळ यांनी 1 गोल नोंदवले. मराठा मंडळ फार्मसी कॉलेजच्या ऊर्जा 24 या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. मराठा मंडळ फार्मसी कॉलेजच्या ऊर्जा 2024 या वार्षिक क्रीडा स्पर्धांना नुकताच मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचा माजी विद्यार्थी व राजीव गांधी विद्यापीठाचा सुवर्ण पदक विजेता धावपटू अक्षय पाटील उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विष्णू कंगराळकर होते. जवाहरलाल नेहरू क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवाच्या प्रारंभी क्रीडा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश भानुशाली यांनी मान्यवरांचे स्वागत केले व क्रीडा स्पर्धाविषयी माहिती दिली. प्राध्यापक डॉक्टर DG पाटील यांनी खेळाडूंना शपथ देववली. कॉलेजच्या क्रीडापटूंनी क्रीडा ज्योत मैदानाभोवती फिरवून मान्यवरांच्या हाती सुपूर्द केली. प्रारंभी उपप्राचार्य नागेश यांनी अक्षय पाटील यांचा सत्कार केला. क्रीडापटू अक्षय पाटील यावेळी आपल्या भाषणात खेळाडूंना मार्गदर्शन करत मोलाचे सल्ले दिले. ते म्हणाले, शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचे असून आपली शरीरासाठी उत्तम राहण्यासाठी व्यायामाचे नितांत गरज आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या खेळाला प्राधान्य देऊन नेहमीच सराव केल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ. त्यानंतर विविध क्रीडा पथकाने उत्कृष्ट पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर प्रसन्ना सुतार यांनी केले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.